नमस्कार. आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याची भाजी. चला तर सुरुवात करूया रेसिपीला. मी एक भोपळा घेतला होता आणि त्याचे सालं काढून पीसेस केलेत बारीक बारीक. आता मी हे स्वच्छ पाणी धुते आणि फोडणी करायला घेते. हे बघा, मी इथे टोप ठेवलाय मीडियम फ्लेमवरती. आता ह्यामध्ये मी तेल घालते. आता मी 1 चमचा जिरं घालते, 1 चमचा राई घालते. राई जिरं चांगलं तडतडतंय. आता बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा भाजून घ्यायचा मीडियम फ्लेमवरती. लाल करून नका जास्त. हे बघा, कांदा भाजून झालाय, कलर चेंज नाही झालाय. आता यामध्ये घालायचं मिरची, हिरवी मिरची 2. मिरची चांगली फ्राय करून घ्यायची. आता घालायचं भोपळा. भोपळा मी स्वच्छ पाणी धुतले आहेत आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. आता यामध्ये घालायचं हळद आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. हळद भोपळ्यामध्ये चांगलं मिक्स व्हायला पाहिजे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आता 10 मिनिटं असं वाफेवर शिजायला ठेवते. 10 मिनिटं झाली. आता मी झाकण काढते. आता यामध्ये मी ओलं खोबरं घालते, कोथिंबीर घालते. चांगलं मिक्स करून घेते. तर अशा प्रकारे आपली भोपळ्याची भाजी रेडी झाली. आता मी सर्व करून दाखवते तुम्हाला. तर अशा प्रकारे आपली भोपळ्याची भाजी रेडी झाली आहे. अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानिस किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.